तर मित्रांनो स्वागत आहे तुमच्या लोकमध्ये. आणि आज की प्लॅन नाही झाला आहे. थांबा दाखवतो तुम्हाला. ह्याच्यामुळे मी आज लेक्चर ऑफच आहे म्हणून बाहेर पडलो आहे. चला हा बोला एक राऊंड मारून येऊ. चला एक राऊंड केवढा मोठा होतो आता जात आहोत. लेक्चर ऑफ असल्यामुळे एक राऊंड मारून होते, नाहीतर काय लोक वेगळा अर्थ काढतात. स्प्लेंडर होतं स्प्लेंडर. गाडी कुठली आहे माहिती आहे आमच्याकडे? स्प्लेंडर. पॅन्ट बोलवत माझी बघायला बसमध्ये गेल पूर्ण माझ्या. कोणाला माहिती नाही आम्ही कुठं झालं, सांगितलं पण नाही. आम्ही बाहेर पडलो वगैरे, ते गपचूप बाहेर पडलो. सगळे बोलत बसलेले, हा बोलत चल बाहेर पडलो. आलो बाहेर आणि बाईक काढली, राऊंड मारतो. तर आमचा राऊंड मारून झाला आता. जास्त नाही 5 मिनिट. जोशी नाही बायोचा सर, बायोचा जोशी आहे. 5 मिनिटाचा राऊंड आता मोठा मागत पडला असता. रान वाजली असती. गाडीचा स्टार्टर नाही त्यामुळे. अरे रे मित्रांनो किकवर पण सगळं होऊ शकतं. आता समजलंय तुम्हाला ना? मग काही टेन्शन नाही. आता वरती डायरेक्ट आता आम्ही आलोय जिम करायची कॉलेजच्या. चढलो चला चला तर हा आमचा कॉलेज आहे. काय बोलतोस काय? हे कॉलेज आम्ही परत बाईक पार्किंग लावणार आणि परत कॅन्टीनला जाणार. आवरा प्लस करत काय डायरेक्ट मधून टाकलेली आहे गाडी. मित्रांनो सगळे बघायला लागले. सगळी बघा पोरे. हाय ग, कसं आहे सांगू. आता आम्ही दोघं जण गेलेलो, आम्हाला शिव्या पडू शकतात या मित्रांच्या. बाकी आहेत पोरं आतमध्ये. कुठे गेलात? कारण का सांगू, 2च आहेत गाड्या 2 असल्यामुळं. सॉरी तुम्हाला विराट कोहली बघू. विराट कोहली आमचा नंतर फॅनला नंतर. सॉरी एकदम टेन्शन मध्ये. कालचे लेक्चर बंक मारल्यामुळे उद्या ना सगळ्यांना पालकांना बोलवलंय. ते सगळ्यांचे चेहरे पडलेत. माझा काही संबंधच नाही. हो मी काय करू, माझा पण संबंध येतच नाही. मी पण लेक्चरला मी काल हेच नव्हतं माहिती, आलोच नव्हतो मी. तू पण A4 मध्ये आहेस. भांडू नका फक्त पालकांना घेऊन आपापल्या बिंदास. उद्या आपलं आज आम्हाला बायोचा दिलेला कागद सगळ्या प्रेझेंट लावून टाकला. हो माझा संबंध येत नाही. मी बिंदास आहे कारण की काल मी नव्हतो. तू काल नव्हता जी अजून गाठ बसणार. मी कॉलेज सुरू झाल्यापासून नाही. काय बोलतोस? ए जरा सत्कार कर ना भाव त्याचा. बसायला पाहिजे ना लेक्चरला. मग बसायचं ना. तुमच्या अंगात किडा मोठे जो काय ते लायब्ररीतून अभ्यास करायचे बोलत तो अभ्यास करता. ते तसा विषय नाही, अभ्यास आहे. प्रेझेंट लावतो. आयटम पटवूया तिला, दाखवूया रोल नंबर 3 एजंटीला. तसं पण मी येणारच नाही प्रॅक्टिकलला. दोघांनी सांगा काय लेटर लिहून आलो. प्रेझेंट लावत नाही काय नाही. लेटर लिहून तुला काय वाटतं? विषय खोलाय मी येतो नंतर. कोली सिग्नेचर टी शर्ट नको आवरला. डायरेक्ट घरी. दररोजच्या ब्लॉगमध्ये हसरा चेहरा असणारा आमचा सार्थक कदम आज जरा हे बघा सगळे टेन्शन मध्ये. सगळी यांचे सगळे अब्सेंट असलेले नंबर आलेत. लेटर लिहून चालणार फक्त मला सोडून. मग मोहिते सरांना शोधायला लागला लेटर जर लिहिला तर. वेगळ्या डिव्हिजन मध्ये आहेस म्हणून घाबरतो का? डिव्हिजन वेगळी आहे म्हणायची. आम्हाला काय सांगतो शिक्षकांना सांग प्रेझेंट लावत नाहीत ते काय सर. असं नाही की लय जण गेली बाहेर. सेमिनार झाला आणि सेमिनार नंतर पोरं समजले असतील 3 लेक्चर आहेत कशाला वाचलं म्हणून सही घरात गेली. ते लागणार होतंच. प्रेझेंट लागले असते तसं काय झालंच नसतं. तसं नाही. बघा आता बघा निवाते होता. असं होऊच शकत नाही. पोरे विषय एकदम रिस्क आहे. आता गपत बसलाय काहीच बोलू शकत नाही आज.
तेवढे येतच नाही. अरे भाई मला काय मी काय बोलतो, AST साठी मी खाली गेलेलो. AST साठी आपण दोघं जण खाली गेलेलो असं सांगायचं. नाही मॅडम शॉर्ट होईल. आपण शॉर्ट होऊ शकतो. काही एवढा अपसेंटीचा पब्लिक फक्त मला सोडून. मी ह्याला पण आता काही डिप्रेशन मध्ये गाणं बोलेल तुम्हाला गाणं ऐकायचं नको. चालेल मी आता केमिस्ट्रीच्या लेक्चरला. सो गाईज बाय. बघू शकता. सुधारणाऱ्यातली नाही पोरं कॉलेजला आले तरी पण. तर कॅन्टीनला झालं कॅम्पात आहे का कसं वाटतं? मस्त. कॅम्पा नाही पिणार पण पैसा नाही विचार. पैसा तू भरणार. सो गाईज एवढं आम्ही नाही खाल्लंय. हे आमचं नाही आहे, फक्त हेच आमचं आहे माझ्या पैशातलं. तिथे दिलेलं आहे कुरकुरो बिस्किटचे पाकिट डस्टबिन मध्ये टाका. दाखवते बघ ते बघ. दाखवलं नको ते लांबले. हां तू हां दाखवलं बस खुश. आणि त्याचा डस्टबिनच गायब आहे. हां डस्टबिन कुठे आहे? दिसलंच नाही कधी माझ्यापर्यंत. आता कोणाच्या तरी अंगात एनर्जी फुल एनर्जी आली. आता एक लेक्चर करून आले. आम्हाला तुम्हाला दाखवतो. आम्हाला एनर्जी नाही या मानकोल्याच्या आत. मॅडम काय बोलली? शाटा काय बोलली? पार्टी पार्टी. आम्ही तो चाललोय घरी आता. केसाला हात लावायचे ना ब्लॉग सुरू असताना. येड्या तिथे मेन असतं. मेन गोष्ट असते ती आपली. मेन गोष्ट मग केस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन लाईफ. यो ये ब्रो. काय एवढं केसांना हे का देतो प्रोत्साहन? येड्या त्याशिवाय लुक नाही आपला दिसत माहिती काय. लोक एवढं दिसून तुला काय करायचं? थोडा दिसला तरी वेगळा चालेल पण केस भाऊ चांगले पाहिजेत. आता कसं बोलला माझ्या मनात बोलत. गाडीला पाहिजे या रस्ता एकदम चिखल मध्ये झालेला. चिखल पूर्ण. आणि आज बघाल पूर्ण सुखसुकाट आहे. पूर्ण सुखसुकाट आहे. आपला आजचा प्रवास इथे संपला. चला ना बसनी चल ना. आमचं छोटंसं चिपळूण पण भरपूर चांगलं आहे. बघायला तर मजा येईल. चिपळूण असे एक छोटे छोटे पॉईंट आहेत ना ते बघण्यासारखे आहेत ना. एवढी मजा येईल ना तुम्हाला बघायला. असं जर बघायचं असेल ना माझ्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून. एवढे चांगले चांगले ठिकाण आहेत बघण्यासारखे. झाडी वगैरे बघायला तर मजाच मजा. तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच थांबवलं असं सांगतो. तर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.